असतील मात्र 968 पानाचा एकनाथ पाटील ठोकळा पाठ केला. साधी सुधी गोष्ट नाही. लाईन टू लाईन काही विचार एक ओळ चुकली माईचान सांगतो 5,000 प्रत्येकाला गिफ्ट देतो. सहज होत नाही. डायलॉग बाजीवर चलतच नाही. तुम्हाला मेहनतच घ्यावी लागेल आणि मेहनतीशिवाय जग सलाम करत नाही. आपल्याकडे काही असल्याशिवाय लोक आपल्या जवळ येत नाही. नाही तर आपली काय लायकी होती का आमदार साहेबाच्या बाजूला बसायची. विचाराशिवाय काहीच होत नाही. त्यामुळे एकच पर्याय आहे, कल करे सो आज कर, आज करे सो अभी कर. आणि जे का तुमचं टार्गेट असेल भावांनो, तुम्ही टार्गेट याचं ठेवा म्हणजे तुम्हाला हे आरामशीर भेटेल. जर याचं टार्गेट ठेवलं ना राजा, तर टार्गेट तुम्ही याचं ठेवा. तुम्ही 100चं टार्गेट ठेवल्यावरती तुम्ही 90+ आरामशीर घुसा. हा लक्षात. पण मग मेन काय, आपल्या चुकलेल्या गोष्टींवरती लक्ष, चुका सुधारणं, पुढे जायचं, चुका सुधारायच्या पुढे जायचं, चुका सुधारायच्या पुढे जायचं. जर तुम्ही असं करत राहिले सो तुम्ही प्रगतीच्या फार म्हणजे यश तुमच्या हातामध्ये आरामशीर होईल. आणि आपल्याला म्हटलं जातं ना की स्पर्धा परीक्षा म्हणजे जसं की पोलीस भरती वगैरे खूप कॉम्पिटिशन आहे. दादा मला एक सांग, तुला खरं सांगतो, काहीच कॉम्पिटिशन नाहीये. इन रियालिटी काहीच कॉम्पिटिशन नाहीये. एक काम कर, तू रात्री 12-1 वाजता ना, तुझ्या जे काही सपोज तुझे 10-15 मित्र असला, रात्री 12-1 वाजता फोन लाव. त्यांच्यामधून किती लोक अभ्यास करताय बघ. तुला जास्तीत जास्त एखादा पोरगा अभ्यास करताना दिसला, तो एखादा पोरगा करता, तू एकच असेल. बाई कॉम्पिटिशन फार कमी आहे. मी तुम्हाला एक सांगतो, बऱ्यापैकी हौशे गौशे राहतात. अभ्यास करणारे मोजून फक्त 10% राहतात. सो करा. आजूबाजूला काय होतंय, कोण किती मार्क घेतंय, कोण काय, कोणाची स्पर्धा नका टू. तुमची स्पर्धा ही स्वतःशीच असली पाहिजे. मी करतो माझी स्पर्धा ही स्वतःची असायची. मी माझं टार्गेट कसं होतं, मी अगोदर माझा 65 स्कोर यायचा, नंतर मी 70 टार्गेट ठेवला, 80 टार्गेट ठेवला. मी ज्यावेळेस माझा पहिला पेपर होता, पहिल्या पेपरला माझा स्कोर होता 87, पहिल्या पेपरला माझा 87 स्कोर आला होता. तर तिथं मी 3 मार्काने रंगलो. 3 मार्काने मी होऊन गेलो होतो, कारण ग्राउंडवर गेल्यानंतर मी फार घाबरायला लागलो होतो. सो माझ्या पायाचा थरका व्हायला लागला होता. 1600 मध्ये माझा थोडंसं सेकंद इकडे तिकडे झाले, माझे 3 मार्क कटले आणि 3 मार्कामुळे मी राहून गेलो होतो. मग का राहून गेलो होतो की आत्मविश्वास, जर त्यावेळेस माझ्यामध्ये आत्मविश्वास राहिला असता, मी भरती झालो असतो. पण मग तो कुठेतरी मी घाबरल्यामुळे कार्यक्रम झाला. म्हणून स्वतःमध्ये फुल कॉन्फिडन्स ठेवायचा. फुल कॉन्फिडन्स जर तुम्ही ठेवला, भाई कोणतीच गोष्ट अवघड नाही, सगळ्या गोष्टी शक्य होतात. म्हणून कॉन्फिडन्स कधी येणार आहे, ज्यावेळेस तुम्ही पूर्ण म्हणजे स्वतःला हे करणार, तुम्ही चांगला स्कोर जर तुमचा येत असेल, सो माणूस फुल कॉन्फिडन्स राहतो, आपला काही प्रश्न चुकत नाही. आणि जर तुम्ही घाबरत राहिले तर कार्यक्रम जातो. तर काढलेलं की अहो एकच वर्ष असं द्यायचं की तिथे पैसे पण चांगले खर्च करायचे, खाण्यावरती, डाएटवरती, शिक्षणावरती, पुस्तकांवरती, स्वतःवरती. नंतर गरजच पडली नाही पाहिजे. तुम्ही 10-10 वर्षाचं तुम्ही तीच पुस्तकं, तेच ग्राउंड, तीच मास्तरांची तोंड, तेच वह्या, तेच पुस्तकं, तेच 10 वर्ष का नाही. एकच वर्ष चांगलं करा ना. खर्च करायचा आपल्या शरीरावरती करायचंय. ते का आपण लोकांच्या शरीरावरती करत नाही. तुम्ही लोकांच्या शरीरावर करत असाल तर तुम्ही चिताड मेले 3 टाइम तुम्ही. समज नाहीच हो, गोष्टच नाहीये. त्याच्यामुळं यांना एकदम क्लिअर सांगायचं की वर्षभर मला कॉल मेसेज करू नका. मी कोणाच्या कार्यक्रममध्ये येणार नाही, कोणाचे लग्न पार पाडणार नाही, कोणाच्या सत्यनारायणच्या पूजेला येणार नाही, कोणाच्या 10व्याला 13व्याला कशालाही येणार नाही मी. आणि त्यांना सर्व सांगून ठेवायचं की तुमचा मला 1 वर्ष पुरता संबंध संपला. मी हे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. आता ह्या व्हिडिओमध्ये सांगते, मला ह्याच्यामध्ये खूप तथ्य समजलं का. आलं कोणाचं काम गेला बोलत, घरच्यांनी काम सांगितलं, घरच्यांना मला वर्ष द्या, नंतर मी तुमचा गुलामच आहे. नाही झालं होतं. मित्रमंडळाचा संबंधच येत नाही. दादा मला फोन करू नको, मी नाही येणार. आता संयमचा विषय कसा असतो, 16 1 मार्काने फेल झालो होतो, तर माझं माइंडसेट हल्लच असेल ना, मला त्रास झाला असेल ना. आता तो सैयारा पिक्चर होते, मी रील बनवली होती की एकामध्ये प्रेमामध्ये धोका खाण्यापेक्षा मेरिटमधून जर 1 मार्काने बाहेर पडला तर तो त्रास खूप खतरनाक असतो. मुलं डिप्रेशनमध्ये होतात. पण आपण येडी माणसं आहे, आपल्याला डिप्रेशन आपल्याला काहीच माहित नाही. आपल्या डोक्यामध्ये फक्त सक्सेसचा आकडा दिसतो. सक्सेसचा आकडा आता लय मोठा आहे आपला. मला सक्सेस दिसलं पाहिजे, डिप्रेशन मध्ये आपल्याला जायचं नाही. त्याच्यामुळं एकदा हारल्याने का आपण काही झिजत नाही, मरत नाही. आत्ताशी आपलं वय 18 ते 20 आहे. लोक 30 35 वयापर्यंत रिस्टार्ट मारतात. रिस्टार्ट मध्ये मी तयारी करून पोलीस होईल का म्हणलं, असले फालतू प्रश्न काय मला विचारू नका म्हणलं. भरती निघल नाही निघल नंतर गोष्ट, तुमची तयारी आहे का. मग तिकडे रिप्लाय आला, मला तुमच्याकडून अशा उत्तराची अपेक्षा नव्हती. म्हणलं मॅडम मला दिवसाला 30-40 तरी मेसेज येत असताना म्हणलं की सर भरती कधी आहे, मी 2 महिन्यात पोलीस होईल का. मी तीच